वेलकम बॅक टू माय व्हिडिओ। आजचा पूर्ण दिवस, आजचा पूर्ण व्लॉग हा माझा दिवसभरात मी काय काय करणार आहे त्याच्यावर असणार आहे आणि काहीतरी स्पेशल म्हणजे आज शूटिंगचा दिवस आहे आणि थोडीशी हटके आउट ऑफ द बॉक्स जाऊन आज काहीतरी शूटिंग करणार आहे आणि त्यासाठी मी ऍक्च्युअली जशी साडी नेसली, जो मेकअप केलाय ना तो बघण्यासारखा आहे। तर कशा पद्धतीने मी साडीसाठी एक्सेसरीज तयार केलेल्या आहेत तर ते आधी मी तुम्हाला दाखवते। माझ्याकडे एक जुना वेस्टकोट आहे, त्या वेस्टकोटचं काहीतरी वेगळं असं करायचा प्रयत्न केलेला आहे। सगळा पिटारा मी तुम्हाला दाखवते, कशा कशा पद्धतीने मी काय काय करण्याचा प्रयत्न केला आहे। आयडियाज थोड्याशा नेटवरनं इकडून तिकडून घेतलेल्या तर आहेत, आयडिया घेतलेल्या आहेत आणि सोबतच साडीमध्ये त्याचा कसा ट्विस्ट करता येईल ना ते बघितलं। खूप जुन्या ऑक्सिडाइजच्या ज्वेलरी आहेत, मी तुम्हाला दाखवते माझा पिटारा खोलून। या आहेत ना काही माझ्याकडे ऑक्सिडाइजच्या ज्वेलरी आहेत, त्या ज्वेलरी पासून मी काहीतरी बनवणार आहे। सी त्या ज्वेलरी पासून मी वेस्टकोट कशा पद्धतीने बनवते आणि ती साडी कशा पद्धतीने ड्रेप करते ह्याचे सगळे डिटेल्स मी तुमच्याबरोबर शेअर करेल। इवन हा एक दिवस आधी म्हणजे आज शूट करायला बसली आहे। आज दिवसभर मी वेस्टकोट बनवणार आहे, शूट माझा उद्या सकाळी आहे। तर आधी मी वेस्टकोट बनवते, कशा पद्धतीने वेस्टकोट होतोय त्याच्यानंतर मग उद्या दिवसभरात कसं कसं शूट करणार ह्याचे पण डिटेल्स मी ह्याच व्हिडिओमध्ये खतम करणार आहे। हा माझा वेस्टकोट आहे, ह्याच्यावरती मला प्लेस करायचंय। हा माझा ब्लॅक वेस्टकोट आहे आणि साडी ड्रेप करणार आहे, ठीक आहे। हा माझा सध्या ट्रायपॉडसाठी जुगाड केलेला आहे, इथे मोबाईल लावून मी बसलेली, पण ठीक आहे असो। हा ज्वेलरी मी अशा पद्धतीने थोडेसे प्लेसमेंट करायचा प्रयत्न करतेय। सगळी प्लेसमेंट झाली, कसं कसं काय काय आहे ते करणार आहेत। आता ही हत्यारं कशासाठी, तर हे पाटचं जे आहे ना हे मी विचार करते हे काढून टाकलं ना आणि त्याला मी प्रॉपर स्टिच केलं, किंवा हा असा ग्लू आहे, हा ग्लू हा खूप पॉवरफुल ग्लू आहे, तुम्हाला पाहिजे तर याचे डिटेल्स देते। या ग्लूने जरी चिकटवलं तरी पण होऊन जाईल। फक्त प्रश्न एवढाच आहे, जर मी स्टिच केलं ना हे ह्याला टाके मारलेत ना तर मी पाहिजे नको असेल तर मी हे काढू शकते, पण स्टिच पण ग्लूने चिकटवलं तर हे परमनंट होईल। असं पण माझा वेस्टकोट हा फार जुना आहे, तर काय करू ते सगळ्यात पहिले हे काढायलाच घेऊया आपण। मला वाटतं हे पहिलं काढलेत ना सगळे तर ते व्यवस्थित होईल, आय होप। हे मी असं पकडून जिमची गरज आहे। वाकडं झालंय पण निघालं नाही, सगळे प्रयत्न करून झालं पण हे वाकडं ते वाकडंच राहिलं। विचार करते हे वाकडच असंच, हे जे आहे ना ही बघा ही वाकडी झाली आहे, ही मी आता आतमध्ये चपटी करून टाकते आणि डायरेक्ट लावायला घेते, कारण एवढे सगळे कानातल्यांचे काढेपर्यंत तर हे ना हे असं पाठीमागचं असं चपट करून झालंय। सी हे असं खोलून झालंय, समोरून तुम्हाला कितपत दिसेल माहिती नाही। तर हे बेसिकली आता सध्या मी लावून टाके तरी मारून, हे बघा हे असं बेसिकली आता बॅलन्स राहतंय, वरती येत नाहीये, हे याला लागतंय, तर हे मी लावून खतम करून टाकते। तर सगळ्यांचे असे फोल्ड करूनच घेते, काढेपर्यंत आजचा दिवस निघून जायचा। आणि आता हे फायनल लुक, ब्लेझर फायनली रेडी झालंय। 2-3 तास गेलेत माझे हे ब्लेझर रेडी व्हायला, पण फायनली छान दिसतंय, मला आवडलं। आता बघू उद्या स्टायलिंग कसं कसं करता येईल ते। गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय व्लॉग अगेन। आजची सकाळ पूर्णपणे पाऊस पडतोय, म्हणजे फारच जोरजोरात पाऊस पडतोय, त्यामुळे शूट तर प्रॉपर कॅन्सल झालेला आहे। मॉर्निंगला तर फार अंधार होता, आता तरी बऱ्यापैकी उजाडलंय आणि ट्रॅफिक तर जाम आहे, पण मॉर्निंगला फार अंधार होता त्यामुळे शूट कॅन्सल झालंय। पण
ऑलरेडी आपण एवढा ब्लेझर वगैरे बनवला, तर मग मी विचार करतेय वाय नॉट ॲटलिस्ट ब्लेझर नाही सॉरी वेस्टकोट, ॲटलिस्ट वेस्टकोट सोबत साडी कशी मी ड्रेप केली आणि मेकअप कसा केला हे मी तुमच्या बरोबर ॲटलिस्ट शेअर करेल. शूट माइट बी शूट कॅन्सल झालेलंच आहे, त्याचे फुटेजेस आपण नंतर कधीतरी छानपैकी शूट होईल, मस्त ग्लॅमरस शूट, तेव्हा तुमच्याबरोबर शेअर करेल. पण आता मला ना एवढं शूट पॉसिबल आहे, इनफॅक्ट मीच नको बोलली आहे शूटसाठी, कारण है ना कॅमेरामन कॅमेरा वगैरे घेऊन येणार, पावसामध्ये ते पाणी वगैरे जाणार, त्यापेक्षा आपलं आपण करूया. आणि मला सांगा आजचा व्लॉग, आजचा व्हिडिओ कसा झालाय, कसा होणार आहे तुम्हाला माहित नाही. मी ट्राय करते खूप छान पद्धतीने करण्याचा. सो लेट्स सी. आणि मी कशी कशी मस्त मस्त साडी ड्रेप करते, सोबत कसाच अकॉर्डिंग टू साडी मेकअप करते. मेकअप हा रेग्युलर मेकअप नसणार आहे, हा थोडासा हटके मेकअप, थोडंसं असे ग्लॅमरस असे मस्त विंग्स वगैरे करून आपण मेकअप करूया. मेकअप थोडासा इंटरेस्टिंग असणार आहे, तर तो शेअर करा. दुपार झाली आहे पण अजून काही क्लायमेट व्यवस्थित नाहीये. व्यवस्थित नाही म्हणजे खूपच सुंदर आहे, पण अप्रोप्रिएट आपल्या शूट साठी नाहीये. सी आय थिंक डिसिजन बरोबर होता की आज शूटिंग साठी कोणाला बोलवू नको, घरी शूट करायचं. तर सध्या मेकअप करायला बसतेय. कसा मेकअप होतोय तर तुमच्याबरोबर शेअर करते. युजली मी माझ्या शूटसाठी किंवा काही असेल ना मेकअप स्वतः करायला प्रेफर करते. हार्डली एखादं ओकेजन असेल, जसं आधी रील्स वरती तुम्ही बघितलं एक शिवजयंतीच्या निमित्ताने मी ज्या रील्स बनवलेला तेव्हा, आणि स्पेसिफिकली गुढीपाडव्याच्या वेळेला जो मेकअप केलेला तेव्हा मी मेकअप आर्टिस्ट बोलवलेली. खूप छान तिने मेकअप करून दिलेलाच, पण आत्ताचा मेकअप मी विचार मोस्टली सगळे शूटचे मेकअप माझे मीच करते. तर हे काही माझे प्रोडक्ट्स आहेत. बेसिक मेकअप कसे करायचे, फेस्टिवलसाठी कसं मेकअप करायचे, ह्यांचे सगळे डिटेल्स मी दिलेले आहेत. मी पण मेकअप हा YouTube मध्ये बघूनच शिकलेली आहे. फार कठीण नसतो, फार सोपा साधा मेकअप आहे. बेसिक मेकअप करते आणि मग डोळ्यांना जे मी विंग्स वगैरे करणार आहे ना ते तुमच्या बरोबर शेअर करते. तो आता बेसिक मेकअप करायला बसते, सोबत राहा, मेकअप बघूया. स्किन केअर करून बसलेली आहे. ऑलरेडी मी स्किन केअर केलेला आहे. स्किन केअरमुळे बेसिक स्किन किती छान होते तुम्ही बघू शकता. तर आहे ना ट्राय करा की मेकअप कमीत कमी वापरला पण एव्हरीडे किमान न चुकताना स्किन केअर करा. म्हणजे स्किन तुम्ही बघू शकतात ॲट द एज ऑफ 35 ही स्किन बेटर आहे. सो स्किन केअर किती महत्वाचं आहे हे तुम्हाला माहिती असेल. स्किन केअरची अलग एक स्किन केअरसाठी मी वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे. माझ्या यूट्यूब चॅनलला व्हिडिओ आहेच, सोबतच तुम्हाला पाहिजे तर मी लिंक इकडे कुठेतरी देते, बघून घ्या. सो स्टार्ट करूया आपल्या मेकअपला. थोडासा आहे ना मला ग्लॉसी मेकअप पाहिजे, त्यामुळे ना मी ही स्ट्रोक क्रीम वापरणार आहे. माणसं माझ्याकडे ही एक स्ट्रोक क्रीम आहे आणि के ब्युटीची सुद्धा आहे. ही लिक्विड फॉर्म मध्ये आहे आणि ही फेसेस कॅनडाची स्ट्रोक क्रीम आहे. मला ही सगळ्यात जास्त आवडते ॲज कम्पेअर टू दिस. ही खूप सुंदर आहे, तुम्हाला लावून दाखवते. एवढी इनफ होऊन जाते माझ्या संपूर्ण चेहऱ्यासाठी. सी ही शाईन दिसते. हा पिंक जो ग्लो आलेला आहे ना तो त्याच्यामुळे येतो. ट्राय करा जेव्हा स्पेसिफिकली काहीतरी चांगलं ओकेजन फंक्शन असेल ना तेव्हा ही क्रीम लावायची. मान विसरू नका. मी हाताला पण लावते, मला आवडतं. कानाचा पोझिशन विसरू नका. सो बेस तरी रेडी झालेला आहे. शूट घरीच आहे, बाहेर नाही, पण तरी पण प्रेफर करते फाउंडेशन. जेवढं कमी लाईट मेकअप कराल ना तेवढा तो चेहऱ्यावरती खूप चांगला वाटतो.
बाकीचा संपूर्ण व्हिडिओ फास्ट फॉरवर्डिंगमध्ये घेतलेला आहे, कारण बेसिक मेकअप कसा करायचा ह्याचे सगळे डिटेल्स ऑलरेडी दिलेले आहेत, चॅनलवरती आहेत. ग्लॅमरस लुक कसा असला पाहिजे ह्याचा सगळा पूर्ण व्हिडिओ आहे, तर तुम्ही तो चेक करा आणि तुम्हाला समजेल की मी मेकअप कसा केला. आय मेकअप फक्त ब्लॅक स्मोकी आईज केलेले आहेत आणि ते खूप छान केलेले आहे. ब्लेंड इज अ की. खूप छान छान ब्लेंड करा म्हणजे तुमचा मेकअप खूप छान होईल. इवन आय मेकअपसाठी पण खूप छान प्रोडक्ट ब्लेंड करा तर तुमचा मेकअप एकदम परफेक्ट होईल. त्याच्यानंतर थोडंसं विंग लायनर केलेला आहे आणि मेकअप रेडी आहे. झालं नाहीये ह्याच्यात ऍक्च्युअली लेन्सेस पाहिजे होते, पण घरी शूट करणार आहे तर म्हटलं एवढं लेन्सची गरज नाही. दिस इज माय नॅचरल आईज. आणि फक्त ह्याच्यामध्ये आता मस्कारा कुठे गेला, मस्कारा ऍड केला की आपलं काम झालेलं आहे. आता मस्त असा सीक बन बांधणार आहे आणि लिपस्टिक राहिली आहे. यार एक हॅक सांगते, आपल्याला ना मोस्टली ब्राऊन स्किन वाल्यांना कोणतीही न्यूड लिपस्टिक सहसा सूट होत नाही. तर बेसिकली काय करायचं, असा डार्क कलरची आहे ना कोणतीही पेन्सिल घ्यायची, पेन्सिल लिप लायनर, आणि ती आधी लावायची आणि त्याच्यावरती कुठलीही जगातली कुठलीही न्यूड लिपस्टिक आरामात जाते. सी लिप लायनर लावल्यानंतर अगेन माझ्याकडे ही ब्राऊन लिपस्टिक आहे, तीच लावणार आहे. ऍड करूया आपण ब्लश. अगेन न्यूड ब्लशच आहे. हा थोडासा आपण ब्लेंड करूया. कॉन्टर आणि ब्लश हे छान पद्धतीने ब्लेंड झालं ना खूप सुंदर लुक येतो. सी बेसिक मेकअप झालेला आहे. नाउ ऑल सेट विथ माय मेकअप. आता थोडंसं हेअर डू करायचंय. मी थोडेसे हेअर सेट करते आणि मग कशा पद्धतीने करणार ते आपण डिसाइड करूया. साडी ड्रेप करून दाखवते. अरे मेन गोष्ट राहिली, मेकअप फिक्सर. मेकअप फिक्सर मेकअप रेडी झालाय. चलो आता आपण साडी कशी ड्रेप करते मी ते बघूया. त्याच्या आधी जरा हेअरचं काय करू. माझा असा विचार चाललाय की सगळे केस असे वरती टाय करून एक सीक बन तयार करायचं. सो नाव अशा पद्धतीने मी हेअर डू केलेला आहे. सिंपल बन वरती बांधलेला आहे हाय पोनीने. आणि आता साडी ड्रेपिंग, साडी ड्रेप करून दाखवते. मेकअप रेडी आहे आणि आता फक्त दाखवण्यासाठी हे टी शर्ट घातलेलं आहे. टी शर्ट वरती मी तुम्हाला दाखवते ड्रेप करून की कशा पद्धतीने मी ड्रेप करणार आहे ही साडी आपल्या वेस्टकोट सोबत. सो ही माझी साडी आहे आणि सध्या मी माझी एक ट्राउझर घातली आहे, ब्लॅक कलरची नॉर्मल टी शर्ट आहे. ठीक आहे, ही साडी तुम्ही आधी पण बऱ्याच व्हिडिओज मध्ये बघितली असणार आहे. हीच साडी अगेन ड्रेप करणार आहे. मी आहे ना मोस्टली साड्यांचे ब्लाउज पीस काढत नाही, ते त्यांच्यासोबतच ठेवते, कारण ना साड्या थोड्याशा मोठ्या होतात. 6-6.5 मीटरच्या साड्या होतात आणि निऱ्या खूप छान येतात. सो बेसिकली ही साडी मी आता फ्रंट पार्ट आहे ना हा पार्ट फक्त आतमध्ये फोल्ड करायचा असा आणि मग उरलेली संपूर्ण साडीला
नीरा पाडून घेणार आहे. या साडीला नीरा पाडून घेतल्यानंतर अंदाज मी तुम्हाला सांगते किती किती नीरा पाडायच्या त्या. फिलहाल मी एक जजमेंटसाठी ही साडी आता इथे टक केली आहे. ठीक आहे. फ्रंटला जिथे मला मी घातलेली पॅन्ट ही चांगली विजिबल झाली पाहिजे त्या हिशोबाने आता उरलेली संपूर्ण साडी ही एवढी साडी उरलेली आहे. ठीक आहे. अंदाजाने आता ही साडी आधी मी जेवढी छोटी पदर करू शकतो ना आपण तेवढा छोटा पदर करायचा. साड्या ड्रेप कशा करायच्या किंवा वेगवेगळ्या पद्धतीने कशा साड्या ड्रेप झाल्या पाहिजे मी विचार करत होती त्याचा एखादा वर्कशॉप घ्यायचा. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर नक्की मला सांगा की कशा पद्धतीने स्वतःहून बनवलेली स्वतःहून साडी आपण नेसू शकतो किंवा व्यवस्थित पद्धतीने खूप छान छान पद्धतीने ड्रेप करू शकतो. इंटरेस्टेड असाल तर नक्कीच मला सांगा कमेंट बॉक्समध्ये. आपण ह्याच्यासाठी एखादा वर्कशॉप ऑनलाईन वर्कशॉप तर नक्कीच घेऊ. सो अशा पद्धतीने सध्या मी साडीची पदर पाडलेला आहे आणि हा पदर मी इथे घेतलेला आहे. ठीक आहे. सध्या मला जेवढा पाहिजे तेवढा छोटासा पदर घेतलेला आहे मी. आणि आता ही संपूर्ण उरलेली साडी ही मी बोलली ना अंदाजाने घ्या म्हणून. आता ही संपूर्ण उरलेली साडी या साईडला येऊन तिच्या या साईडला नीरा पाडायच्या. बेसिकली ह्या नीरा अशा होणार आहेत आणि ही अगेन मी इथे खोचून टाकली. ठीक आहे. आता ही पॅन्ट ही साडी अशा पद्धतीने झालेली आहे. एक जजमेंट आला असेल तुम्हाला कशा पद्धतीने झाली आहे. आता मी ह्याच्यावरती तुम्हाला वेस्टकोट घालून दाखवते मग पुढची प्रोसेस पुढे दाखवते. आता मी फक्त ह्याच्यावरती हा वेस्टकोट चढवलेला आहे. जो मी छोटासा पदर घेतला ना हा आपला पदर आहे. हाच पदर आहे. हा पदराच्या वरतून वेस्टकोट घातला आहे आणि हा जो मी पदर बोलली ना मला छोटूसा पदर पाहिजे हा पदर मी गळ्यालगत घेऊन पाठून आणून थोडंसं व्यवस्थित आणलात ना तर ते छान पण दिसेल. फिनिशिंगने करा ही प्रोसेस. आणि हा आतमध्ये प्रॉपर खोचून टाकायचा. सो ही या पद्धतीने मस्तपैकी साडी ड्रेप पण झाली आहे आणि हा वेस्टकोट हा अशा पद्धतीने युटिलाइज झालेला आहे. आता मी ह्याच्यावरती बूट्स आणि एक्सेसरीज घालून दाखवते. संपूर्ण लुक तुम्हाला दिसेल. आणि आता हे माझे बूट्स हे या पुऱ्या अटायरवरती खूप परफेक्ट पद्धतीने मर्ज होणार आहे. आता हे बूट्स घालूया आपण आणि फायनल लुक तुम्हाला समजेल की कशा पद्धतीने आलेलं आहे. आता हे अशा पद्धतीने कानाते घातलेले आहेत. नोज रिंग घातलेली आहे. सो अशा पद्धतीने घरातल्याच गोष्टींनी हा जरासा हटके ग्लॅमरस लुक बनवलेला आहे आणि ते पण जुन्या जुन्या वस्तूंनी. म्हणजे वेस्टकोट पण जुना आहे सोबत कानातले पण जुने आहेत. साडीमध्ये थोडेफार ट्विस्ट अँड टर्न करून हा अशा पद्धतीने लुक तयार केलेला आहे. पावसाचे दिवस आहेत ऑब्व्हियसली प्रॉपर फोटोशूट करायला नाही जमलाय पण ह्या लुकवरती एक ग्लॅमरस फोटोशूट नक्की करेल आणि मी तुम्हाला सगळ्यांना दाखवेल की कशा पद्धतीने फोटोशूट कशा पद्धतीने हा लुक ऍक्च्युली कॅरी होतोय. आय होप तुम्हाला दिसत असेल किंवा समजतही असेल की हा लुक अशा पद्धतीने झालेला आहे. तुम्हाला पण असे खूप सारे इंटरेस्टिंग स्टायलिंग टिप्स बद्दल काही डिटेल्स इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्ही मला नक्कीच कॉन्टॅक्ट करा. तुम्ही मला डीएम करू शकता इन्स्टावरती. मी माझे इन्स्टा हँडल देते त्याच्यावरती तुम्ही मला डिरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकतात. आणि एक जर कोणाची पर्सनल स्टायलिंग एनहान्स करायची असेल ग्रूम करायची असेल तर नक्कीच तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.